श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा कलियुग वर्णन व गुरु महात्म्य संदीपक आख्यान. या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने सर्व कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतील. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. हे त्रैमूर्ती दत्तात्रया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही कौतुक वाटते. असे श्री गुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्र चर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्री गुरु दिसले. त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठी तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र गाणगापूर येथे असतात. ते त्रिमूर्ती दत्तात्रयाचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीच येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. त्यांचे घर धनधान्यादी गोधनादी अष्ट ऐश्वर्याने भरलेले असते. सिद्ध मुनींनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या गुरूंचे सदैव ध्यान करत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर म्हणून आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहात. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरुची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दुःखी दीन आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही. म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात. म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात. पण श्री गुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत. हे कसे काय? आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? हे वाचन कोणत्या शास्त्रा पुराणातले आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो. ते लक्षपूर्वक ऐक.
ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाली. त्या 18 पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगांच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले, ते केव्हा सांगितले, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध मुनींनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातपात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी चारी दिशांना पाहिले. ते चतुर्भुज झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर. हे ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. सत प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलाविले. मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले. त्याची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या त्रेतायुगात देह स्थूल होत त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञ याग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवाने द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या हातात खदांग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान होते. त्या युगात पाप पुण्य समान होते. असे ते द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले. द्वापार युग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात लिंग धरले होते. ते रडत हसत शिव्या देत नाचत नाचत ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले.
तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहिती आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करेन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्यासी कपट कारस्थान करून आलेले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना मृत्यू सहज नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार तर 100 वर्षे आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस. ब्रह्मदेवानी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेप्रमाणे वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर. बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दृष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना कसे सहाय्य करणार? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, ते निर्लोभी असतील, जे हरिहराचा सेवा करणारे असतील, जे सदैव माझ्या गुरूंची सेवा करतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री व कपिलाधेनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीच त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय? त्याचे स्वरूप कसे असते? गुरूंचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले, ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु शब्द होतो. यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक आहे. उ हा विष्णुवाचक व र हे अग्निवाचक आहे. दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा आहे. शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपले तर शिव सुद्धा रक्षण करू शकणार नाही. तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म, वर्णाश्रम धर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य याची प्राप्ती होते. म्हणून गुरुची सेवा करावी. त्यांचेच भजन पूजन करावे. गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले, गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय? याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे. ब्रह्मदेव कलीला म्हणाले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरु शिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तर ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐक. असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला. खूप वर्षापूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात
पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादीचा अभ्यास करीत असत. त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असत. एकदा वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले. ते शिष्यांना म्हणाले, त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरविले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईल. वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, गुरुदेव, जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. आपणास काशीला मी घेऊन जातो. संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले. ते म्हणाले, अरे बाळ संदीपका, जरा नीट विचार कर. अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईल, अंगहीन होईल, मी पांगळा होईल, अंध होईल. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव, मी तयार आहे. तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात. मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते राहिले. तेथे मणिकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागले. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. मग संदीपक त्यांच्या सेवेत काहीच कमी करीत नसे. तो त्यांचे कपडे धुत असे, त्यांना स्नान घालीत असे, त्यांचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्यांच्यावर सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत. पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्यांचे जीवन झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे, पण कधी कमी आणलेस म्हणून गुरु रागवत. कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीत म्हणून सगळे अन्न फेकून देत असत. पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्यांना आनंद होत असे. संदीपकच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रगट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. परंतु परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते. तो आपल्या गुरुकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत. तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस. संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला, मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको. माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू काहीतरी वर मागच. तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही. म्हणून मला काहीही नको.
आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो. प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरे आहे, जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तुझ्या ठायी गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो. असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूंनी तुला काय वर दिला? तेव्हा संदीपक म्हणाला, मी भगवान विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला. संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, संदीपका, धन्य आहे तुझे. तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत. असे ते म्हणाले. तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्ष तू माझी सेवा केली, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. सूत म्हणाले, ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्याची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कलियुग वर्णन गुरु महात्म्य संदीपन आख्यान नावाचा अध्याय 2 समाप्त. धन्यवाद.